ठाणे जिल्ह्यामध्ये आरटीओच्या 7000 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत। जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 शाळांमध्ये 11320 रिक्त जागा उपलब्ध आहेत। त्यापैकी उर्वरित प्रतीक्षा यादीमध्ये 2 मधील 955 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। राज्यातील 1,06,000 शाळांनी शाळा मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र यातील 1800 शाळांनी ही प्रक्रिया अद्यापही सुरू केलेली नाही आणि त्यामुळे मूल्यांकनासाठी मुदतवाढ मिळेल का असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी आणि बी प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठीच्या MHT CET प्रवेश प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। तर PCBची CET परीक्षा 2 एप्रिल पासून सुरू झाली आहे। या परीक्षेच्या पहिल्या दिवशी 43,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे। नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। महिन्याभरापासून ही व्यक्ती बेकायदेशीरपणे येथे राहत असून मजुरीचं काम करत होती। या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करत आहेत। अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचा अनधिकृत बाजार भरवला जात होता, मात्र आता अद्याप अतिक्रमण विभागाने यावर कारवाई केलेली नाही। त्यामुळे अधिकारी असतानाही कारवाई का होत नाही असा प्रश्न नागरिक विचारतायत। अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीने मोहीम सुरू केली आहे। ही समिती थेट पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि केंद्रीय जलशक्ती आयोगाला 5000 पत्र पाठवणार आहे। सध्या जवळपास 1,500हून अधिक पत्र आणि तक्रारी यात तयार झालेल्या आहेत। सांगलीच्या कडेगावमध्ये शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलनाला बसलेले आहेत। यामध्ये चुलत्यानं शेतातील गहू 3 वेळा चोरून नेलाय। या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। तरी सुद्धा कारवाई होत नसल्यामुळे शेतकरी आंदोलन करतायत। भिवंडीमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना तडाखा बसलेला आहे। पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये अचानक धुक्याची चादर पसरली आहे आणि इतकंच नाही तर अचानक तापमानात सुद्धा झपाट्यानं घसरण झालेली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील तापमानानं उच्चांक गाठला होता, मात्र महाबळेश्वरमध्ये संध्याकाळनंतर अचानक हवामानामध्ये बदल झालाय। पुण्यामध्ये सलग 3 दिवस 40ची पार तापमान गेल्यानंतर आता कमाल तापमानामध्ये किंचित घट झाली आहे। पुढील 3 दिवस तापमान स्थिर आणि सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुण्याच्या PMT बसेसमध्ये आता AIचे कॅमेरे बसवले जाणार आहे। एक कॅमेरा बसच्या स्टेअरिंग जवळ बसवला जाईल, त्यानंतर चालकावर सुद्धा नजर ठेवता येणार आहे। PMP प्रशासनाने या संदर्भातला प्रस्ताव तयार केलाय। तो अंतिम मंजुरीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे। मुंबईच्या आरे ते वरळी भुयारी मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामधील स्थानकांची जवळपास त्या स्थानकांची सर्व कामं पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळे स्थानक प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाली आहेत। CMRS प्रमाणपत्र मिळाल्यानंतर भुयारी मार्गाचा दुसरा टप्पा प्रवासी सेवेत दाखल होईल। मध्य रेल्वेवरील वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यानच्या कासगाव रेल्वे स्थानकाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे। तसंच कासगाव, कामोठे, मानसरोवर इथे नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे। त्यामुळे बदलापूरकरांना 30 मिनिटांमध्ये नवी मुंबई गाठता येणं शक्य होणार आहे। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होते आणि त्यामुळे राज्य परिवहन विभागानं शहरांसाठी प्रभावी पार्किंग धोरण तयार केलंय। यासाठी क्रिसिल या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये या संस्थेच्या वतीनं विस्तृत अहवाल सादर केला जाणार आहे। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,300 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांची वाढ झाली आहे। आज सोन्याचे दर 94,000 रुपये प्रतितोळा तर चांदी 96,800 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे।
एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कर्मचाऱ्यांचं उर्वरित 44% वेतन मंगळवारपर्यंत दिलं जाणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं हा प्रश्न सुटलाय। कर्जत लोणावळा दरम्यान दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी 2 सविस्तर प्रकल्पांचा अहवाल मध्य रेल्वेनं तयार केलाय। मुंबई पुणे प्रवासी आणखी जलद व्हावा आणि त्यासाठी दुहेरी मार्ग तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आलाय, तर या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू करण्यात येणार आहे। रायगडच्या अलिबागमधील उमटे धरणामध्ये केवळ 20% जलसाठा शिल्लक राहिलाय, त्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठा कसा करायचा असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। धरणातील गाळ निघत नसल्यामुळे ही समस्या उद्भवते असा आरोप स्थानिक करतायत। मुंबई बाजार समितीमध्ये कोकणातून 75,000 पेटी हापूसची आवक झालेली आहे। सध्या 1,000 ते 3,000 पेटीचा दर आहे। फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये आंब्याची आवक सरासरीपेक्षा कमी राहिली आहे। एप्रिलमध्ये सरासरी इतकी आवक झालेली आहे। वर्सोवा भाईंदर कोस्टल प्रकल्पाचा मासेमारीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। कांदिवलीमधील चारकोप येथून जाणाऱ्या या रोडच्या टप्प्यामुळे स्थानिक नैसर्गिक अधिवासाला धोका निर्माण होणार आहे। याचा परिणाम मासेमारीवर होणार असून व्यवसायच बंद होईल अशी भीती मच्छीमार संघटनेनं वर्तवली आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती साजरा करण्यात आलेली आहे। फुलेंच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांना अभिवादन करण्यात आलंय।